खासदार संजय राऊतांची तब्येत स्थिरावली आहे। मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयातून संजय राऊत घरी परतले। संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे मनसे नाराज। मनसेच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण, मी असं काहीही बोललो नाही, संजय राऊतांचा मेसेज। जालनामधील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत प्रवेश। राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का। ठाण्यातील प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून मोर्चातून ठाणेकरांचे प्रश्न विचारण्यात येणार। अंबादास दानवे यांना सरकार विरोधात बोलावं लागणार, नाहीतर त्यांचं पद टिकणार नाही। भरत गोगावले यांचा अंबादास दानवे यांना टोला। योजना बंद करण्यावरून अंबादास दानवेंची सरकारवर टीका। अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मनसेचा घेराव। स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप। वैद्यकीय महाविद्यालयातील भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण। प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी। भाजपा आमदार दरेकरांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात। दिवाळीसाठी 254 कुटुंबांना 2000ची मदत। आमदार फंडातून गावाच्या विकास कामांसाठी 25 लाखांचा निधी। दरेकरांकडून वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांना मदत। गणेश वाघमोडे हत्या प्रकरणातील आरोपीचा नवा कांड समोर। 4 जणांकडून एका व्यक्तीवर कोयत्यानं हल्ला। गणेश वाघमोडे सोबत का फिरत होता, प्रश्न विचारत हल्ला। आरोपींना पोलिसांकडून अटक, तपास सुरू। धाराशिवमध्ये पूरग्रस्त गावाची प्रवीण दरेकरांनी केली पाहणी। परंडा तालुक्यातील बंधारा सीना नदीच्या महापुरात वाहून गेल्यानं अनेक गावांना फटका। लवकर बंधारा दुरुस्त करावा, गावकऱ्यांची मागणी। गडचिरोलीत सहपालकमंत्र्यांची गरजच नाही। धर्मराव बाबांचा पुन्हा जयस्वाल यांच्यावर हल्लाबोल। जिल्ह्यातील 3ही आमदार सक्षम आहे, धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। आगामी निवडणुकीत एक विचाराचे सरकार येणं गरजेचं। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। मोरेश्वर भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत भाजपची पश्चिम विदर्भ आढावा बैठक। बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित। मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता। दिल्लीपासून दुबईपर्यंत सूत्रे हलवून शेतमजूर दाम्पत्याला घडवले मुलाचे अंत्यदर्शन। जोगेश्वरीत बांधकाम ठिकाणी झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी करा। मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांची मागणी। अमित साटम यांचं बीएमसी आयुक्तांना मागणीचं पत्र। ज्यांना स्वतःचं कर्तृत्व दाखवता येत नाही ते इतरांचं नाव पुसण्यातच समाधान मानतात, मात्र नाव पुसल्याने इतिहास बदलत नाही, ट्विट करत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। मेट्रो स्थानकाचं नाव नेहरू सायन्स सेंटर करण्याची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 15 ऑक्टोबरला माळशिरस दौऱ्यावर। माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचं करणार अनावरण। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा दौरा। सोलापूरमधील भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर। भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकरांची आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरुद्ध तक्रार। चंद्रकांत पाटील माझ्यावर मोक्का लावण्याच्या तयारीत। गुन्हा दाखल करण्यासाठी समीर पाटील यांची पोलिसांसोबत तयारी। रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य। अमरावतीत भाजपच्या बॅनरवर आमदार रवी राणा यांचा फोटो। भाजप आमदारांच्या फोटोच्या रांगेत रवी राणांचाही फोटो, यामुळे विविध चर्चांना उधाण। उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट। सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती। शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न। आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे मांडतील। उद्या निमंत्रण दिलं म्हणून निवडणूक आयोगाची भेट घेणार। भेटीचा महाविकास आघाडीशी संबंध नाही, मनसे नेते संदीप देशपांडे यांची माहिती। कोल्हापूरमध्ये मध्यरात्री अचानक आमदार क्षीरसागरांकडून रस्त्याच्या कामाची पाहणी। रस्ते कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नका, क्षीरसागरांच्या सूचना। हिंदूंच्या हिताचा मुद्दा समोर आला की जळफळाट करणं ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या फसव्या राजकारणाचा डाव। ट्विट करत केशव उपाध्ये यांची महाविकास आघाडीवर टीका।
अजित पवारांकडून निधी वाटप करताना पक्षपातीपणा, पवार बार्टी सारथीच्या विद्यार्थ्यांना निधी देतात. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचे अजित पवारांवर गंभीर आरोप. महायुतीचा सर्वांना समान निधी वाटपाचा निर्णय, मग सारथी बार्टी महाज्योती यामध्ये भेदभाव का? विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सवाल. अकोला जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत जाहीर. सोडतीमुळे अनेक माजी पदाधिकारी व इच्छुक नेत्यांना मोठा धक्का. काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोडत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सोडत. पंचायत समितीच्या सभापती पदाची देखील आरक्षण सोडत जाहीर. सोलापूर जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर. 68 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर. 50% जागा महिलांसाठी राखीव. नाशिक जिल्हा परिषदेच्या 74 गटासाठी सोडत प्रक्रिया पार. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत सोडत प्रक्रिया संपन्न. बीड जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर. एकूण 61 जागांसाठी प्रक्रिया पार. भिवंडी पंचायत समितीच्या 42 गणांचं आरक्षण जाहीर. 21 जागा महिलांसाठी राखीव. हिंगोली जिल्हा परिषदेच्या 52 गटासाठी आरक्षण जाहीर. आरक्षण सोडतीमुळे अनेकांचे राजकीय गणित बदलले. सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघातील गट आणि गणांचे आरक्षण सोडत. जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या उपस्थितीत सोडत पार. खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत कारागृहात मेहंदी महोत्सव. महिला पोलिसांनी मेहंदी लावत केला आनंदोत्सव साजरा. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कार्यक्रम संपन्न. लातूरमधील बाभळगाव येथे 3 दिवसीय पोलीस जिल्हा क्रीडा स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत पोलीस मुख्यालयाच्या संघानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलंय. पंचायत समितीच्या आरक्षणात इच्छुकांच्या हाती निराशा. मालेगाव पंचायत समितीचे गणानुसार आरक्षण जाहीर. दाभाडी सौंदाणेसह 8 गणात महिला राज येणार. परभणीमध्ये ज्ञानोबा तुकाराम शेतकरी आधार दिंडीचा शुभारंभ. शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढत त्यांना मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक बळ देणे हा दिंडीचा उद्देश. बुलढाण्यातील नांदुऱ्यामध्ये मोहनराव नारायणा नेत्र रुग्णालय. गरिबांसाठी आशेचं किरण. 4 लाखांपेक्षा जास्त रुग्णांना मोफत सेवा मिळणार. राज्यात पुन्हा पावसाचा इशारा. 15 ऑक्टोबरपासून वादळी पाऊस. हवामान खात्याची महत्त्वाची माहिती. दिवाळीआधी बल्ल्याणी परिसरात 1,06,00,000च्या विकास कामांचा शुभारंभ. कल्याणच्या बल्ल्याणी प्रभागाच्या विकासासाठी मूलभूत पायाभूत सुविधा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी नगरसेवक मयूर पाटील, नमिता पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. अकोल्यातील ई-सिटी बस डेपोचं काम अंतिम टप्प्यात. अकोल्यात 42 ई बससेवा नववर्षात कार्यान्वित होणार. नववर्षात सुरू होणार पर्यावरणपूरक ई बससेवा. पालघरमधील वाढवण किनारपट्टीवरील माती खडक काम ग्रामस्थांनी बंद पाडले. विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांची माहिती. 4 ठिकाणी भूगर्भातील माती खडक परीक्षण सुरू होतं. गडचिरोली पोलिसांकडून सायबर गुन्ह्यांसंदर्भात जनजागृती. सायबर गुन्हे, इंटरनेट आणि समाज माध्यमांद्वारे होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सायकलवर सायबर जागृती. महिला बाल कल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच अल्पवयीन माता. रायगड जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण वाढले. गेल्या 9 महिन्यात 21 बालविवाह प्रतिबंधक गुन्हे दाखल. दिवाळीनिमित्त नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ सजली. बाजारपेठेत विविध साहित्य दाखल. सांगलीमध्ये पालिकेच्या शेरी नाल्याचे पाणी कृष्णा नदीत मिसळून नदी प्रदूषित. सणासुदीच्या तोंडावर शहरात आरोग्याच्या साथी पसरण्याचा धोका. नंदुरबारमधील अक्कलकुवा पोलिसांची कारवाई. बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त. 30 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. जालन्यात ज्ञानोबा तुकोबा शेतकरी आधार दिंडीचं आगमन. दिंडीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम सुरू. नागपूरच्या वानाडोंगरीत एकाच घरात 200 मतदार. वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ. नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये 200 मतदार. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीतील एक मोठी अट.
KYC करताना लागणार वडील किंवा नवऱ्याची कागदपत्र, वडील किंवा पती हयात नसलेल्या महिलांची मात्र अडचण. कोल्हापूरमध्ये विशेष शिबिराचं आयोजन, योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहोचवा, प्रमुख जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल यांचं आवाहन. श्री तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं पालखीचं आयोजन, अमरावतीमधील मोझरी गावातून पालख्यांची पदयात्रा, आमदार राजेश वानखेडेद्वारे पालख्यांचं पूजन. परभणीतील पोलिसांची धडक मोहीम, बुलेट मोटरसायकलींच्या आवाजानं नागरिक त्रस्त, 106 सायलेन्सरची विल्हेवाट. कोल्हापूरच्या AB वॉर्डमध्ये आज उद्या पाण्याचा ठणठणाट, काळम्मावाडी चौथा पंप दुरुस्तीचं काम सुरू, बुधवारीही कमी पाणी पुरवठा. SRA प्रकल्पात आता 35% जागा खुली ठेवावी लागणार, हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य शासनाचं परिपत्रक. 65% जागेतच इमारतींचा विकास करता येणार आहे. लालबागचा राजा मंडळाकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात, 1800 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप, मदतीमुळे विद्यार्थ्यांना मोठा आधार. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी तयार केलेली महसूल विभागाची कार्यपद्धती राज्यभरात होणार लागू, शासनाचा अध्यादेश. मुंबई मेट्रो 3 लाईनच्या प्रवाशांच्या अडचणी संपेना, नो नेटवर्क आणि तिकीट समस्या, प्रवाशांकडून संताप व्यक्त. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर लवकरच वॉटर टॅक्सी सेवा प्रवाशांसाठी होणार खुली, प्रकल्पाचे सुमारे 24% काम पूर्ण. एल्फिस्टन पूल बंद केल्यानं इतर पुलांवर ताण, करी रोड चिंचपोकळी पुलावर ताण, तर या पुलांच्याही देखभालीची आवश्यकता. संगमनेरमध्ये हिंदू महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराविरुद्ध जनआक्रोश मोर्चा, संग्राम जगताप पुन्हा एकदा जनआक्रोश आंदोलनात सहभागी. साताऱ्यातील विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी नागरिकांमध्ये संताप, नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, आरोपीला फाशीची मागणी. कोल्हापुरातल्या असेंब्ली रोडवर खड्डेच खड्डे, केक कापून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा, खड्डे भरा अन्यथा महापालिकेला घेराव घालू, शाहू सेनेचा महापालिकेला इशारा. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केळी बाजारामध्ये कचऱ्याचं साम्राज्य, कचऱ्याला कंटाळून जय भीम संघटनेकडून कचरा बाजार समितीच्या गेटवर टाकून आक्रोश व्यक्त. साताऱ्यात सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेधार्थ विराट संविधान संघर्ष मोर्चा, विविध संविधानवादी संघटना संघर्ष मोर्चात सहभागी. नाशिकमध्ये आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा, आदिवासींच्या आरक्षणातून धनगरांना आणि बाजारांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी खरं तर आंदोलन. सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा नवी मुंबईत जाहीर निषेध, आंबेडकरी समाजाच्या वतीनं मनुवादी जातीवादी गुन्हेगारांचा जाहीर निषेध करत जोरदार घोषणाबाजी. सिल्लोडच्या कन्नड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान, तातडीनं आर्थिक मदत आणि सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषण, आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा. वाशिममध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांसह फळबागांचं नुकसान, शासनानं मदत जाहीर केली असली तरी ती तुटपुंजी असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. कृषी बाजार समितीमध्ये लसणाच्या दरामध्ये वाढ, लसूण 60 ते 100 रुपये किलो, राज्यातील विविध भागातून APMC बाजारात लसूण दाखल. हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन उत्पादनात मोठी घट, सोयाबीन काढणीला सुरुवात. वाशिम जिल्ह्यात सोयाबीन कापणीला वेग, ग्रामीण भागात मजुरांना मिळतोय मोठ्या प्रमाणात रोजगार. आज तक हिंदी वृत्तवाहिनीच्या न्यूज अँकर अंजना ओम कश्यप यांच्या विरोधात गुन्हा दाखल, वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप. बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादव यांना धक्का, IRCTC घोटाळ्यात तिघांविरुद्ध आरोप निश्चित. भारतीय IT कंपन्यांमध्ये सायलेंट ले ऑफची लाट, यंदा 50,000 अधिक भारतातील IT क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता. TCS, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि विप्रो यांसारख्या कंपन्यांची पुनर्रचना. हमासकडून 7 ओलीस नागरिकांची सुटका, युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड, हमासने 7 ओलीस नागरिकांना रेड क्रॉसकडे सोपवले. निलेश घायवळला शोधण्यासाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी, फरार गुंड निलेश घायवळच्या अडचणीत वाढ.
जादा परताव्याचं आमिष दाखवणाऱ्या राजू नर्लेकरला बेड्या. कोल्हापूरसह दक्षिण भारतात अनेकांना कोट्यवधींचा गंडा. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. दहशत माजवणाऱ्या रील्स बनवणं महागात पडले. नाशिक पोलिसांची तरुणांविरोधात कारवाई. धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.